नमस्कार, पुन्हा एकदा आपले न्यूजशाही न्यूजमध्ये स्वागत. आपण सध्या आहोत गारगोटी मतदारसंघामध्ये. जिल्हा परिषदच्या निवडणुका सध्या रंग घेताना पाहत आहेत. तसेच प्रचारही जोमाने सुरू झाला आहे. आपल्यासोबत सध्या आहेत गारगोटी मतदारसंघामधील बजरंग आनंदराव देसाई यांचे चिरंजीव राहुल बजरंग देसाई, त्यांच्या पत्नी रेश्मा देसाई ह्या जिल्हा परिषद मधला इच्छुक उमेदवार आहेत. तर त्यांचे मत आपण जाणून घेण्यासाठी इथे आलो आहोत. आपल्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रेश्मा राहुल देसाई यांनी पदावर असताना अशी कोणती कामे केलीत ज्यांचा थेट नागरिकांना फायदा झाला आहे? जिल्हा परिषद सदस्य म्हणून या विभागामध्ये काम करण्याची संधी या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनींनी आम्हाला या ठिकाणी 10 वर्ष काम करण्याची संधी दिली. एक काळी मी जिल्हा परिषद सदस्य होताना गेल्या टर्ममध्ये माझ्या पत्नीने या जिल्हा परिषद विभागाचं नेतृत्व केलेलं आहे. निश्चित सांगायला आनंद होतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण करून दाखवलेलं आहे. कारण का प्राथमिक शाळांच्या वरती विशेष करून या ठिकाणी आपण लक्ष दिलेलं आहे. प्राथमिक शाळांच्या इमारती असतील किंवा त्या प्राथमिक शाळेमध्ये सुविधा देण्यासाठीची जी काय असतील म्हणजे असे ठळक कामं आपल्याला सांगता येतील की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्राथमिक शाळांची बळकटी करण्याच्या दृष्टीनं ते इमारत त्यांची भौगोलिक सगळी परिस्थिती असली अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करून दाखवले. त्या अनुभवाचा आणि त्या कामांचा फायदा ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना होईल असं वाटतं का? निश्चित. का या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण बघितली तर शैक्षणिकदृष्ट्या काम करत असताना आज गारगोटीमध्ये असणारी आमची पागा शाळेची इमारत असेल किंवा सोनवडी शाळेची इमारत असेल किंवा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणारे जी 10 गावं आहेत त्या 10ही गावातील शाळा असतील, अंगणवाडी असतील किंवा आरोग्याची सुद्धा सुविधा असेल म्हणजे मडिलगेसारख्या ठिकाणी PSC उभा करण्याचं काम करण्याचं म्हणजे संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली. मग रस्ते गटरची कामं होत असतात पण जी समाजासाठी उपयुक्त अशी कामं आहेत जी आरोग्याच्या दृष्टीनं असतील आणि शिक्षणाच्या दृष्टीनं असतील ही विशेषतः लक्ष देऊन या विभागामध्ये करण्याचं आपण काम केलेलं आहे. त्याच्यामुळे या विभागातील आरोग्याचे आणि त्याचबरोबर प्राथमिक शाळांचे आणि इतर सुद्धा कामं करत असताना आपण अगदी विशेष असं काम किंवा वाचनालयाच्या संदर्भातले कामं असतील असे सगळीच कामं आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. आगामी निवडणुकीत गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी त्यांचा म्हणजे दीर्घकालीन विकासाचा आराखडा कसा असेल? एकंदरीत आता बघतोय आपण साधारणतः मतदारांची अपेक्षा असते की आपल्या भौगोलिक असेल किंवा गावामध्ये असणारी कामं असतील ती व्हावी. पण ते अनेक कामं आहेत. ती विकासाची कामं काय कधी थांबत नसतात. म्हणजे रस्ते केले, गटर्स केले ते कधी ना कधी पुन्हा आपल्याला बांधावे लागतात, त्याची बांधणी करावी लागते. आणि मग त्या दृष्टीने विकास करत असताना जास्तीत जास्त निधी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणण्याचा भविष्यामध्ये सुद्धा आपला या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न असणार आहे. आणि तो अनुभव आहे गेले 10-15 वर्षाचा जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून काम केलेल्याचा अनुभव या ठिकाणी आपल्याला उपयोगाला येतो. मी जसं आपल्याला म्हणले की शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील किंवा आरोग्याची विशेष करून आता या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ती जी काही गरज होती ती आपण इमारती त्या ठिकाणी नव्हत्या त्या इमारती बांधल्या. शाळांच्यासाठी जी दुरुस्ती असेल ती त्या ठिकाणी उभा केली. आरोग्याच्या संदर्भातली PSC असतील, उपकेंद्र असतील त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या त्या कामाच्या माध्यमातून त्या पंचवार्षिकमध्ये इमारती तर झाल्याच पण त्या ठिकाणी त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा औषध पुरवठा होईल. त्या ठिकाणची असणारी जी आरोग्य यंत्रणा खऱ्या अर्थानं चालू ठेवायची असेल तर त्या ठिकाणी असणारे डॉक्टर्स असतील किंवा अन्य हे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला आणि ते निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची यंत्रणा या निमित्ताने त्या ठिकाणी उभा राहील. तुम्ही माझे जिल्हा परिषद सदस्य आहात, मग तुमच्या माध्यमातून इथे कोणती कामे झाली आहेत? आता आपण जसं मगापासून मी आपल्याला सांगितलं कामं काय शेवटी ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून याच पद्धतीची होत राहतात. त्याचबरोबर लोकांना सुद्धा वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही व्यक्तिगत लाभाच्या सुद्धा योजना आपण त्या ठिकाणी देत असतो. त्या सुद्धा जास्तीत जास्त मग अगदी शेतकऱ्यांच्यासाठी असेल, विद्यार्थ्यांच्यासाठी असतील, महिलांच्यासाठी असतील किंवा अनेक योजना आहेत ज्या सार्वजनिकरित्या सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतोय. त्या जास्तीत जास्त योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम आजवर आपण या ठिकाणी केलं. कदाचित त्याचाच आशीर्वाद म्हणून लोकांनी आजवर आपल्याला या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि याच जोरावरती येत्या काळामध्ये सुद्धा होणाऱ्या या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्या पाठीशी निश्चितपणे आशीर्वाद आपला देईल अशी या निमित्ताने खात्री आहे.
तुमच्या पत्नी सौ रेश्मा राहुल देसाई ह्या एक महिला म्हणून म्हणजे जिल्हा परिषद सदस्यासाठी उभ्या आहेत. मग त्यांनी महिलांच्यासाठी म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी असेल कोणती कामे केली आहेत? निश्चित आता महिला सुद्धा बरोबरीने या ठिकाणी काम करताना आपण पाहतो. म्हणजे तो आता काय भाग फारसा राहिलेला नाही. म्हणजे महिलांनी सुद्धा आपल्या कामातून या ठिकाणी आपली चणूक दाखवून दिलेली आहे. आणि विशेष त्या काम करत असताना त्यांना राजश्री शाहू पुरस्कारही जिल्हा परिषदनं त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिलांच्यासाठी असणाऱ्या ज्या काही बचत गटाच्या माध्यमातून ज्या योजना असतील, महिलांच्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत. म्हणजे आता शेतीपूरक असतील किंवा त्यांच्या व्यवसायासाठी ज्या असतील किंवा सगळ्याच्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. योजना त्या मिळवून देण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचं काम या माध्यमातून राहिलेलं आहे. अनेक संघटन चांगलं त्या माध्यमातून त्यांचं महिलांच्या प्रति सुद्धा चांगल्या पद्धतीने संघटन उभा राहिलं. आगामी निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला साथ का द्यावी असं वाटतं? या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत असताना निश्चित एक आपली कर्तव्य आणि आपली जबाबदारी म्हणजे कुठलंही काम केलंय मग विकास केला म्हणजे तो काय मी फार मोठं केलंय आणि त्याच्या माध्यमातून मी माझ्या कुठल्या तरी स्वतःच्या योजनेतून केले म्हणण्यापेक्षा जनतेने ज्या विश्वासानं आम्हाला या ठिकाणी निवडून दिले त्या विश्वासाला कायमस्वरूपी आम्ही सार्थ राहण्याचं आम्ही आमच्या कुटुंबियाने आजवर काम केलेलं आहे. जे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी माझे आजोबा असतील, वडील असतील किंवा आम्ही असेल आमचं सर्व कुटुंबीय हे निस्वार्थीपणे समाजसेवा म्हणजे राजकारण या थोडासा भाग बाजूला ठेवला तरी समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने आजवर आम्ही काम केलेलं आहे. आणि आजवर जनतेने आम्हाला तशा पद्धतीने आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला खात्री आहे येत्या काळामध्ये सुद्धा सर्व जनता सर्व मतदार आमचे बंधू भगिनी निश्चितपणे माझ्या पाठीशी ह्यावेळेवर सुद्धा आपला मताचा आशीर्वाद या निमित्तानं माझ्या पाठीशी उभा आहे. जसं की आता बोललात तुम्ही की तुमचे आजोबा आणि तुमचे वडील हे राजकारणातच होते, मग त्यांनी केलेल्या कामांचा तुमच्या ह्या निवडणुकीला फायदा होईल असं वाटतं का? दादा एक काळ होता त्यांचा, त्यांनी त्यावेळी आपले योगदान या समाजासाठी दिलेलं आहे. मुळात काम हे लोकांच्यासाठी करण्याची ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. ती जबाबदारी म्हणूनच आजवर आम्ही काम करत आलो. म्हणजे कुठला आता फार मोठा आम्ही काम करून दाखवलं आणि ते समाजाला जाणवून द्यायचा हा कधीच आमचा उद्देश राहिला नाही. आम्ही आजवर जे काम केले ते समाजकारण म्हणून केले राजकारणापेक्षा. लोक जे येतील आपल्याला कुठलाही पक्ष पार्टी तो आपला तो दुसऱ्याचा विरोध किंवा आपला असं न पाहता आजवर काम केल्यामुळं जनतेमध्ये एक विश्वासार्हता आज माझ्या आजोबांच्या रूपानं असेल वडिलांच्या रूपानं असेल तीच विश्वासार्हता आज आमच्या रूपानं सुद्धा या निमित्तानं आम्ही निर्माण करण्याची भूमिका घेतलेली आहे. ती त्या पद्धतीची असल्यामुळे आजवर जनता आमच्या पाठीशी निश्चितपणे आहे. गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला एक शेवटचा संदेश काय द्याल? जो विश्वास या जनतेनं आमच्या प्रति ठेवलेला आहे, आमच्यावरती ठेवलेला आहे, आमच्या कुटुंबावरती ठेवलेला आहे. निवडणुकीच्या संदर्भात असेल, राजकारण समाजकारणाच्या निमित्तानं असेल, तो विश्वास इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणे कधीही म्हणजे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हा संदेश माझा आमच्या या सर्व जनतेसाठी असेल. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.